महिलेची हत्या झाली होती। हा गुन्हा निष्पन्न झालेला आहे। तिच्या सुनेनेच तिची हत्या केल्याचं समोर आलेलं, काय सगळं संपूर्ण प्रकरण असेल? परवाच्या दिवशी रात्री आपल्यासमोर अशी एक घटना आली की एक ज्येष्ठ महिला त्यांची हत्या करण्यात आली होती। मुकुंद सोसायटी, हिमालय सोसायटी जो आहे तिथे ते आपल्याला सूचना भेटली। आपण आपले जे सर्व अधिकारी तपासी अधिकारी तिथे गेले तर आपल्याला तिथे एक महिलाची बॉडी सापडली होती। आपण कसोशीने त्यांचा तपास वगैरे केला, त्याच्यामध्ये तांत्रिक पुरावे, आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्याशी तपास केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला असा निष्पन्न झाला की त्याच्यामध्ये त्यांची जे सावत्र सून आहे त्यांनी प्रॉपर्टीचे वादातून आणि चोरीचे उद्देशाने त्यांची हत्या करण्यात आली आणि पुढे ते हत्या करून ते तिथून निघालेली होती। सर, कशा प्रकारे हा गुन्हा उकल झाली? कारण काही तासातच या गुन्ह्याची उकल झालेली होती, काही तिथे ठोस असे पुरावे नसताना देखील। त्याच्यामध्ये काय आपले जे मी सांगितलं ना, आपले जे तांत्रिक पुरावे आणि जे आपले जे मौखिक साक्ष आहे, जो आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्याशी आम्ही चौकशी केली तो त्यांच्याशी आपल्याला असा कळला की इथे कोणी कोणी आले होते, यांचे कोण नातेवाईक कोण आहे, हे एकटीच महिला होती। तर त्याच्यामध्ये सर्व जे आपले जे अँगल होते ते सर्व अँगल आपण तपासले होते। त्याच्यामध्ये हा जो अँगल आहे ते अँगल आम्ही तपासला, त्याच्यामध्ये आपण पुढे सखोल तपास केला तो त्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झाला। सर, अशी पण गोष्ट समजते की या महिलेला पैशाची गरज तिच्या मुलीच्या लग्नासाठी होती का विषय? याच्यामध्ये आता आपण यांनी अटक केलेला आहे। आता या कोर्टापुढे यांनी आपण घेऊन जाणार आहे आणि यांची आपण पोलीस कस्टडी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढे जे तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल। लेकिन प्राइमा फेसी ते प्रॉपर्टीचे वादातून आणि तसेच आपल्या चोरीच्या उद्देशाने केलेली घटना प्रथम दर्शनी दिसत आहे। सर, एक महिला की हत्या हुई है और उसके ही बहू ने उसकी हत्या की हुई ऐसी सामने आया, क्या पूरा मामला है? परसों रात को नर्मदा मुकुंद सोसाइटी, हिमालय सोसाइटी, इस एरिया में एक वृद्ध महिला की लाश मिली थी, जिस संबंध में जैसे ही प्राथमिक माहिती मिली हम सब लोग पुलिस स्टेशन के सब अधिकारी वहाँ पर पहुँचे। वहाँ पहुँचने के बाद हमने पाया कि एक अकेली महिला जो वहाँ रहती थी उसकी हत्या कर दी गई है। इस संबंध में अधिक अनुसंधान किया गया। अनुसंधान में तांत्रिक विश्लेषण व साथ में जो आजू बाजू में रहने वाले लोग हैं उनकी बयान लिए गए। उन बयानों के आधार पर और तांत्रिक विश्लेषण के आधार पर ये निष्पन्न हुआ कि इस महिला की जो सौतेली बहू है उसने प्रॉपर्टी के विवाद से और चोरी की उद्देश्य से अपनी सास की हत्या कर दी है। इस संबंध में इस महिला को अरेस्ट कर लिया गया है और अब न्यायालय के सामने पेश किया जाएगा। सर, डिटेक्शन किस तरह से रहा, क्योंकि कुछ वहाँ पे एविडेंस मौजूद नहीं थे, फिर भी पुलिस ने कुछ घंटों में आरोपी को अरेस्ट किया। इस अनुसंधान में घाटकोपर पुलिस स्टेशन के साथ ही जोन 7 की सारी जो डिटेक्शन की टीम थी उन सब ने काफ़ी मेहनत की। उन्होंने सारे जो तांत्रिक विश्लेषण है वो सारा तांत्रिक विश्लेषण किया। साथ ही आजू बाजू में रहने वाले सब लोगों के बयान लिए। उन बयानों के आधार पर, तांत्रिक विश्लेषण के आधार पर, साथ ही जो सारे एंगल थे इस क्राइम में वो सारे एंगल्स को अच्छे तरीके से देखा गया। उसमें ये जो प्रॉपर्टी का जो एंगल है इसमें थोड़ा अधिक अनुसंधान किया गया, तो इसमें ये निष्पन्न हुआ कि इसकी जो बहू है इसने ये कृत्य किया है। इसे अरेस्ट किया गया है, न्यायालय के सामने अब पेश किया जाएगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।